अल्पवयीन मुलीवर झालेल्या अतिप्रसंगानंतर आरोपीच्या शिक्षेसाठी सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा, 10,000 पेक्षा अधिक हिंदू मोर्चात सहभागी, अटक केलेल्या आरोपीला फाशी द्या, लव जिहाद विरोधी कायदा करा, हिंदू धर्म योद्धा माननीय आमदार संग्राम जगताप यांची मागणी। अकोला येथील दाबकी रोड परिसरात घरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर पाशवी बलात्कार केला। एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर संपूर्ण अकोला शहर हादरले आहे। 6 सप्टेंबर रोजी दाबकी रोड परिसरात पीडित मुलीचे आई वडील गणेश विसर्जनासाठी बाहेर गेलेले असताना त्या संधीचा लाभ घेत आरोपी तौहीद खान समीर खान बैद वय 28 याने पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात जबरदस्तीने घुसून चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला होता। यानंतर आरोपी पसार झाला होता। या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण अकोला शहरात संतापाची लाट उसळली आहे। आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी शहरातील वातावरण संवेदनशील झाले होते। आरोपीला तात्काळ अटक करा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून जन आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला। याबद्दल पोलीस प्रशासनाला कळताच पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 40 टीम तयार करण्यात आल्या होत्या। पोलिसांनी आरोपीला मध्य प्रदेश येथून अटक केली। या घटनेचा निषेधार्थ सकल हिंदू समाजाने अभूतपूर्व एकजूट दाखवत प्रचंड हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला। श्री राजेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात 10,000 पेक्षा जास्त हिंदू बांधव सहभागी झाले होते। मोर्चात आरोपीला तात्काळ फाशी झालीच पाहिजे आणि जलदगती न्यायालयात खटला चालवा या मागण्यांची जोर धरला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या। आरोपीवर पोक्सो कायदा अंतर्गत कठोर कार्यवाही करून खटला जलदगती न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्ट चालवावा। नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी। आरोपीचे घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात यावे जेणेकरून अशा लोकांवर जरब येईल। अशा नराधम आरोपीला कोणत्याही समाज किंवा धर्मगुरूने पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरील सह आरोपी म्हणून गुन्हे दाखल करावेत। पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत, पोलीस संरक्षण आणि पूर्ण कायदेशीर सहाय्य पुरवावे। उत्तर प्रदेश व राजस्थान या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जन्मपेटीची शिक्षा देणारा कठोरतम अव्हा लव जिहाद विरोधी कायदा त्वरित लागू करावा, त्याचा अध्यादेश काढावा। यावेळी अहिल्यानगरचे हिंदू धर्म योद्धा आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा तातडीने लागू करण्याची जोरदार मागणी केली आहे। सकल हिंदू समाजातर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजनाची घोषणा केल्यानंतर पोलिसांवर दबाव वाढला व आरोपीला अटक करण्यात आली असे भाषणात म्हणाले। यावेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या। मोर्चाच्या मार्गावरील दुकानदारांनी आपली दुकाने समर्थनार्थ बंद केली। माता भगिनी आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन या मोर्चामध्ये सामील झाल्या। मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा सकल हिंदू समाजातर्फे प्रशासनाला करण्यात आला आहे। की 6 तारखेला गणेश विसर्जनाच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला एक अल्पवयीन मुलीवरती अतिप्रसंग करण्याचं काम एक जिहादी व्यक्तीने करण्यात आलं होतं। त्याला 7 दिवस जवळपास अटक न झाल्यामुळं सकल हिंदू समाज हा क्रोधित झाला आणि त्याला रिॲक्शन म्हणून आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हजारोच्या संख्येने भव्य दिव्य मोर्चा आपल्याला पाहायला मिळाला आणि निवेदन देखील आज या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आलेलं आहे की जो आरोपी 7 दिवस अटक झाला नाही, सकल हिंदू समाजाच्या एक मोर्चाची जाहीर झाल्यानंतर लगेचच 24 तासात त्याला अटक झाली आणि अटक झाल्यानंतर तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवावा। त्याचं चार्जशीट सरकारी वकिलाच्या माध्यमातून स्पेशल एखादा सरकारी वकील नेमून चार्जशीट तयार करण्यात यावं व त्याच्या कुटुंबाला जसा गुन्हा दाखल झाला 6 तारखेपासून तर सातत्यानं त्याला धक्कवण्याचा प्रयत्न होतोय, तर त्या कुटुंबाला देखील संरक्षण हे मिळालं पाहिजे। अशा विविध मागण्यांचं काम आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत केलेलं आहे आणि लवकरच या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हा लव जिहादच्या विरोधामध्ये कायदा निर्माण केला जाईल अशी एक मागणी, आग्रही भूमिका या महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील घेण्याचं काम पुढच्या काळामध्ये केलं जाईल।